गोलंदाजीचा एक असा गोलंदाजीचा नमुना आतापर्यंत 3 चेंडू हाताळले फक्त आणि फक्त एक गडी कापतो एकच गोलंदाज शिवाजी
आहे त्यामुळे टाळ्या शिट्ट्या नक्कीच वाजणार. सुरेख अशी गोलंदाजी. एक चेंडू एक धाव. दशरथचा पुढचा चेंडू दत्तासाठी आणि एक धाव तर पूर्ण चिताची वेगाई. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय घडतंय. नॉन स्ट्रायकिंगला थ्रो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न गच्चा असा थ्रो नॉन स्ट्रायकिंगला जरूर केलाय. चौथीचा प्रयत्न होईल. नॉन स्ट्रायकिंगला खेळाडू कोणताही नाही. हा ना काय घडतंय. 4 धावा जरूर झाल्या असतील. नाराज असतील खेळाडू कुठेतरी. दत्ता अजयवर नाराज असतील कारण चौथी धाव देखील झाली असती. कुठेतरी नाराज असतील अजयवर. डगआउट मधील खेळाडू कुठेतरी नाराज असतील अजयवर कारण चौथी धाव नक्कीच झाली असती. पळ म्हणून त्याला प्रोत्साहन जरूर देत होते. मात्र दत्ताने पंचांचा इशारा व्हाईट बॉल. क्रिकेटमधील नियम क्रमांक 22 उल्लंघन करताना पाहायला मिळतोय गोलंदाज दशरथ. दत्ताच्या बॅटमधून नक्कीच चौकार षटकार येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा खराब अशी लाईन अँड लेंथ पाहायला मिळते गोलंदाज दशरथ याची. वाईट वर वाईट म्हणजे संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. अजून देखील 30 धावांची गरज आहे. वाईट वर वाईट. नक्की टाळ्या शिट्ट्या वाजणार. चौकार षटकारांची वाट पाहत आहेत. जसजसा चौकार षटकार जाणार तसतसा टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट होणार. इष्टाचे धाव आतापर्यंत हॅट्रिक. वाईटचे हॅट्रिक मात्र झाले गोलंदाज दशरथ याच्याकडून. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मी तर कमबॅक केलाय. 3 वाईट नंतर कमबॅक केलाय. कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं दशरथ यांचं. त्याला स्पीडअप घ्यायचं आहे. दोन्ही संघाला विनंती असेल स्पीडअप घ्यायचं आहे कारण पाहिलं तर दुपारचं सत्र सुरू झालंय. 1:15 वाजलेले आहेत. अजून देखील आपल्याला एक गट संपूर्ण क्लिअर करायचा आहे. पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. म्हणजेच 4 अतिरिक्त धावा या ओव्हरमध्ये वाईटने आलेत. 5 धावा माफ करा 5 वाईट आतापर्यंत हाताळले दशरथ ह्या गोलंदाजाने. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावर. त्यामधील 4 धावा पळून काढल्यात आणि 5 धावा या अतिरिक्त स्वरूपात आलेल्या पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. म्हणजेच वाईट पे वाईट. एक्स्ट्रा बोनाइंजा पाहायला मिळतोय दशरथ या गोलंदाजाकडून. समोरच्या संघाला असं वाटतंय की फ्री गिफ्ट देताना पाहायला मिळतोय. दिवाळी बंपर ऑफर देताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वाईट. आतापर्यंत पाहिलं तर जवळजवळ 11 चेंडू हाताळले. त्यातील 7 चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात हाताळलेत गोलंदाज दशरथ याने. सुरेख असा चेंडू टोलवलाय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात. मात्र बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज अजयच्या बॅट मधून हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. सुरेख असा चौकार अजयच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वाईट 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 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
16 या आकड्यावर. 16 मधील तब्बल 8 ते 9 या गोलंदाजाने वाईट 8 वाईट गोलंदाजाने हाताळताना पाहायला मिळालेत. नक्कीच कुठेतरी हरिदासला मागे ठेवून चुकी केली की काय असं भगवानला नक्कीच आता वाटत असेल, कारण हरिदास सारखा गोलंदाज त्यांच्या टीम मध्ये असताना त्याने कुठेतरी चुकी केली की काय असं नक्कीच कर्णधार भगवानला वाटत असेल. दशरथ या गोलंदाजाने मॅच मात्र वाढवली आहे. पुन्हा एकदा वाईट +1 म्हणजे 2 धावा. या ओव्हरमध्ये जवळजवळ मॅच संपते की काय असं वाटायला लागलंय, कारण वाईट आमच्या स्कोरर दादाचं वाईट लिहून देखील बुक भरले. आतापर्यंत 16 बॉल हाताळलेत, हा 17वा बॉल हाताळलाय आणि ओव्हर संपवली आहे. 17 चेंडू या ओव्हरमध्ये, म्हणजे तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये 17 चेंडू हाताळलेत गोलंदाज दशरथ याने आणि त्यामध्ये धावा खर्च केले आहेत 20 धावा. 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. 16 धाव्यांची, माफ करा, 12 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी तुरुपचा एक्का हरिदास गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहा मित्रांनो, चिठ्ठी स्वरूपात ज्या कोणत्या संघामध्ये जाईल त्या संघासाठी 100% देणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे हरिदास. ऑफ ब्रेक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर हरिदास. 8 ते 10 पावलाचा अगदी रनअप सुरेख असा चेंडू. आता मात्र 11 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. नक्कीच आता भगवानने देखील विचार केला असेल की पहिली ओव्हर जर हरिदासला दिली असती तर पुढे स्कोर दबला नक्कीच असता. हा पुन्हा एकदा मोठा टोलवला आहे, मात्र घोषांकी क्षेत्रात 1 धाव. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. हा गोलंदाज हरिदास याची आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ पाहायला मिळते गोलंदाज हरिदास याची. सुरेख अशी गोलंदाजी. आकडून ठेवलं, जकडून ठेवलं दत्ता या फलंदाजाला. नक्कीच दत्ता उसगावकर कुठेतरी टेन्शन मध्ये असतील. आपला संघ, कारण गोलंदाजाच्या फिरकीचा जादूगार म्हणून ज्याची ओळख आहे असा हरिदास गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू टोलवलाय, कॅच इज द कॉल आहे. अविनाश आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? मात्र 2च धावेवर समाधान मानावं लागेल. सुरेख अशी गोलंदाजी. आतापर्यंत पाहिलं तर हरिदास याने 4 चेंडू हाताळलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. सुरेख अशी गोलंदाजी. पहिलं षटक कुठेतरी मागलं ठरलं होतं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलाय सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडवळे या संघाने. 1 धाव तर पूर्ण चिताच्या वेगाने झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? मात्र 1च धावेवर शेवटचा चेंडू असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावर. 7 चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 25 म्हणजे 7 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. या चेंडूवर जर चौकार षटकार येतोय अजयच्या बॅट मधून तर मॅचचं समीकरण कुठेतरी वेगळं होईल. मात्र गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा. षटक मात्र संपलंय. आता 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. सुरेख असं षटक हाताळलं गोलंदाज हरिदास याने. नक्की आता भगवान डोक्याला हात लावून असेल, पहिलं षटक जर मी ह्याला दिलं असतं तर आता कुठेतरी गणित अजून वेगळं असतं. कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा 20 धावा, माफ करा 20 धावा खर्च केल्या. त्यातील 8 चेंडू वाईट हाताळले होते गोलंदाजाने. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. चला बरं घाई करा पंच. गोलंदाजी करणाऱ्या संघात 6 चेंडू 11 धाव्याची गरज आहे. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. गोलंदाजीचा मार्कवर कोणता गोलंदाज, माधव येईल की कोण येईल पाहावं लागेल. चला जरा स्पीडअप घ्या पंच. गोलंदाजी करणाऱ्या संघाला ताकीद द्या, कारण अजून देखील आपल्याला एक संपूर्ण गट खेळवायचा. 3 वाजलेत.
6 चेंडू आणि 11 धावांची गरज. चला वीरवाडी आणि घोगाव वीरवाडी संघ आपण तयार राहायचंय. हा सामना संपताच लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. कुठेतरी फंबल होतोय, पाय रनअवे मध्ये कुठेतरी फंबल होतोय. मंकँड विकेट घेण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे, मात्र व्हाईट बॉल, पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि वन बाउंसची ताकीद देखील देण्यात आली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावांची अजून देखील गरज. उमेश डेफिनेटली हिट. दत्ताला मात्र परतावं लागेल आणि आता मात्र दत्ता उसगावकर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावांची अजून देखील गरज. उमेश डेफिनेटली हिट. दत्ताला मात्र परतावं लागेल आणि पाच चेंडू आणि 10 धाव्यांची गरज विजयासाठी. दत्ता आऊट झाल्यानंतर दत्ता उसगावकर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. चला वीरवाडी संघ आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे आणि घोगाव संघ आपण आपले फलंदाज ठेवायचे तयार. 5 चेंडू 10 धावांची गरज. आयोजक टीम फलंदाजी करताना गोलंदाजी करताना तडवळे संघ. कॅचेटीचा कॉल आहे. काय घडतंय? खेळाडू आहे सूर्य कसा झेल. उमेश डेफिनेटली आणि काय घडतंय पाहूया. कॅचेटीचा कॉल आहे. काय घडतंय? खेळाडू आहे सूर्य कसा झेल. उमेश हॅट्रिकची नामी संधी असेल. सकाळी जर पाहिलं तर रोहन याला हॅट्रिकची संधी होती. आता मात्र महादेव याला मात्र हॅट्रिकची संधी आहे. 2 चेंडू 2 दत्तांना मात्र त्याने परत पाठवलंय आणि आता नवीन फलंदाज शिवाजी, ज्याने सुरेख अशी गोलंदाजी केली होती, दुसरं षटक हाताळलं होतं, असा शिवाजी नावातच जी आहे. हॅट्रिकची संधी. चार चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. एक मोठा फटका मॅच मध्ये इन करून देईल विठ्ठलवाडी या संघाला. शिवाजी तो फटका मारेल काय की अजय, ज्याच्या बॅट मधून एक षटकार जरूर एक चौकार जरूर आलाय. चेंडूचा टोलवला हलक्या जाऊ. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण. हा ना अजयची बॅट. अजय ओपनिंगला आलेला फलंदाज आहे. 3 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये इन करून देईल आणि ती क्षमता मात्र अजय मध्ये आहे आणि अजय ते षटकार मारू शकतो की काय पाहावं लागेल. मात्र गोलंदाज देखील तितक्या ताकदीचा आहे. 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. चला वीरवाडी संघ आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे. बाउंड्री लगत व्हाईट बॉल म्हणजे आता समीकरण. 1 चेंडू 8 धाव्यांची गरज. दोन चेंडू 8 धावा, माफ करा, 2 चेंडू 8 धाव्यांची गरज. अजयकडे ती क्षमता आहे आणि हा येतोय अजयच्या बॅट मधून. हा हँडसम मॅग्निफिसंट षटकार. काय सुरेख अशी फलंदाजी. आता मात्र समीकरण असेल 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. काय घडतंय? चला पंच वेळ घेऊ देऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगा. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. मित्रांनो, हा सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि अजयची फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच अजयने मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे. आता मात्र आपल्या पारड्यामध्ये मॅच घेऊन जाईल की काय अजय पाहावं लागेल की महादेव आपल्या पारड्यामध्ये मॅच घेऊन जाईल.
एक चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. एक चेंडू 2 धावांची गरज. पंच लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. एक चेंडू 2 धावांची गरज आहे. अजय की महादेव, महादेव की अजय, अजय की महादेव. चला वेळ घेऊ नका तडवळे संघ, कारण आज आपल्याला संपूर्ण अजून एक गट खेळवायचा आहे, तर वेळ मात्र घेऊ नका. एक चेंडू 2 धावांची गरज. दोघांच्या हार्टबीट वाढले असतील. एक चेंडू 2 धावांची गरज. काय घडतंय? आणि अशा तऱ्हेने हा सामना मात्र जिंकलाय. एक चेंडू 2 धावांची गरज असताना 2 धावा काढून अजय. पहा 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 पहा, शिट्ट्या, टाळ्या कडकडत. एक टाइमला एकदम असे टाईट सिच्युएशन होती. आयोजक टीम एकदम टेन्शन मध्ये होती. मात्र अजयचा तो षटकार आला आणि त्यांचा प्रेशर मात्र रिलीज झालं.